तर शेतकरी मित्रांनो, आपण शिवकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून युवा शेतकऱ्यामध्ये जी जनजागृती करत आहोत, ती जनजागृती आज आपल्या येथील मरडगाव येथील युवक अजय काळे यांनी आपला कुठेही वेळ न वाया घालता याला जे तारुण्यामध्ये जे कळालं, आपल्या संस्थेमार्फत जे मार्गदर्शन झालं आपल्या चॅनलमार्फत, त्याचा उद्देश लक्षात घेऊन हा तरुण कमी वयामध्ये खास करून दुग्ध व्यवसायाकडे वळलेला आहे. तर आपल्याला हा पूर्ण आपलं नाव आणि पत्ता सांगाल. अजय काळे, मरडगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. तर आपण हे मसडी कधी आणल्या? हिला झाली 2.5 महिने. 2.5 महिने. तर हे बघू शकता, कोणत्या जातीची मसड? जाफर. जाफर. ही ती मुर्रा. किती मध्ये मसडी बसली आहे? 65 ते 62. 65 आणि 62. आणि सर्वात शेतकरी मित्र, आता उन्हाळा चालू आहे तर हे शेड बघू शकता. यांनी हे दुपारच्या वेळेस कमी खर्चामध्ये नियोजन बनवलेलं आहे. आणि आपलं हे चाऱ्याचं नियोजन किती आहे? ती 1 एकर आहे. 1 एकर. हे टाळक्या लावला ज्वारी, बारबार, कटई, टाळक्या, 3 प्रकारची चारे आहेत. 3 प्रकारचे का? आणि याच्यासाठी काय कुट्टी मशीन वगैरे? कुटी मशीन आहे ना. तर कुट्टी मशीन कुठं? कुटी मशीन आपल्या शेडवर. शेडवर. कारण यांच्याजवळ इथं सध्या लाईटची व्यवस्था नाही, त्यामुळे यांनी ही कुट्टी मशीन शेडवर ठेवलेली आहे. तिथून हा चारा बारीक करून मसडीसाठी आणतात. तर इकडे बघू शकता गव्हाणी. ते गव्हाणीमध्ये बघू शकता, हे नाश होणार नाही. नाश न होण्यासाठी आणि मसडी चांगल्या प्रकारे खाण्यासाठी हरभऱ्याचं कुटार. आणि तिकडं बघू शकता ते 2 मसडी झाडाखाली बांधलेल्या आहेत. तर पूर्ण सर्व मसडी आपल्याकडे किती? 4 मसडी. आणि ही पाण्याची व्यवस्था. सध्या यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर हा युवा शेतकरी या गोष्टीकडे वळालेला आहे. हा युवा शेतकरी या दुग्ध व्यवसायाकडे वळाला आहे. तर आपल्याला दुग्ध व्यवसायाचा अनुभव तरी किती वर्षापासून? अनुभव काय आपला 5-6 महिन्यापासून अनुभव आला. 5-6 महिन्यापासून. घरची पहिली वडिलांची मसड होती. तर या दुग्ध व्यवसायात आता 6 महिन्याच्या कालावधीत काही अडचण काही नाही, एकदम फ्रीडम. आणि म्हणजे पहिलं आयुष्य आणि आताचं कसं वाटते की बा, म्हणजे हिंमण्यात या व्यवसायात म्हणजे काय नेमकं जाणवायला युवा वर्गासाठी आपल्याला? हे म्हणजे दूध व्यवसाय केलेला चांगला आहे. तेवढं म्हणजे असं अडकून राहायचं काम नाही. फ्रीडम भेटते 1-2 तास. आणि हे बघू शकता, यांनी इकडं बसण्यासाठी जिवाऱ्या एकदम, म्हणजे जे आपले शहरातले माणसं म्हणतात की बा खेड्यातले तरुण एकदम पारावर गावच्या वट्यावर वेळ वाया घालवतात. तर त्यासाठी या युवकाचा आदर्श नक्कीच आपण घ्यावा. आणि शेतामध्येच आपली बैठक जर केली तर एक तर आपला व्यवसायही चालू होईल आणि याच्यामधून आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलेल. आणि आपल्या हाताला काम असल्यामुळे 4 पैसे पण आपल्या खिशात येतील आणि आपण त्याच्यातून आपला खर्च भागू शकू. म्हणजे घरच्यावर आधारित राहण्याची गरज पडणार नाही. यासाठी या युवकाचा आदर्श आपण नक्कीच घ्यावा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण शिवकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दाखवणारच आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.